शेतकऱ्यांचा कीड नियंत्रणामध्ये फार मोठा खर्च होत असतो आणि हा खर्च कमी करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी एक सौर ऊर्जेवर चालणारा सापळा तयार केलेला आहे. म्हणजे सोलार एनर्जीवर हा याचं फंक्शनिंग आहे आणि यामुळे जे शत्रुकिडी आहेत त्या शत्रुकिडी यामध्ये येऊन पडतात आणि मरतात आणि मित्रकिडी यामध्ये सहसा येत नाही त्यामध्ये. तर हा सौर ऊर्जेवर चालणारा जो कीटक सापळा आहे तर तो कसा कार्य करतो आणि त्याची किंमत काय, कुठं मिळेल तो, याची सर्व माहिती आपण आज घेणार आहोत. तर आमच्या विद्यापीठामध्ये अपारंपरिक ऊर्जा विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुरेंद्र काळबांडे यांनी विकसित केलेला हा अत्यंत शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणारा सौर ऊर्जेवर चालणारा कीटक सापळा याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याकडे 3 वेगवेगळ्या प्रकारचे कीटक सापळे उपलब्ध आहेत या आपल्या विद्यापीठाने निर्मित केलेले. त्याच्यातला जो मोठा आहे तर याच्यावरती सौर ऊर्जेवर चालणार आहे. याच्यामध्ये 10 वॅटचा जो सौर पॅनल आपण याच्यामध्ये बसवलेला आहे जे इलेक्ट्रिक वीज सप्लाय करण्याचं काम करतं. याच्या खाली याच्यामध्ये एक बल्ब बसवलेला आहे. हा 6 वॅटचा बल्ब आहे. तर सौर ऊर्जेचा वापर करून हा बल्ब रात्री अंधार पडल्यानंतर ऑटोमॅटिक चालू होतो. या बल्बच्या प्रकाशाकडे आकर्षित होऊन जे पिकावर हानिकारक असणारे जे शत्रुकिडे आहेत शत्रुकिडे या बल्बच्या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्यानंतर या टोपल्यामध्ये जे काही आपण तेल, रॉकेल किंवा पाणी भरतो त्या पाण्यामध्ये ते मरून पडतात. आणि याचा वापर जो आहे आपण 6 तासांसाठी याचा वापर करतो. संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आणि पुन्हा पहाटे 4 वाजल्यापासून ते 6 पर्यंत. हा जो टाइम स्पॅन आहे, ही जी वेळ निर्धारित करण्याचं काम याच्या मागचा उद्देश हा आहे. कारण रात्री 10च्या नंतर हे मित्र जे किडे आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि संध्याकाळी 6 ते 10 पर्यंत शत्रू किडेच फक्त काम करत असतात. त्यांना मारण्यासाठी म्हणून 6 ते 10 पर्यंत आपण याला काम करायला भाग पडतो आणि पहाटे सुद्धा 4 ते 6 2 तासाचं हे काम पाडतो. याचा वापर शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. याची किंमत सर्वसाधारणपणे आम्ही 3,800 रुपयापर्यंत याची किंमत ठेवलेली आहे. अकोल्यामध्ये विविध कंपन्यांसोबत कृषी विद्यापीठाचा सामंजस्य करार झालेला आहे आणि हजारोच्या संख्येने हे शेतकऱ्यांमध्ये महाराष्ट्रभरामध्ये आम्ही हे पोहोचवलेलं आहे. याच्यानंतर दुसऱ्या छोट्या साईजमध्ये जे सौर कीटक सापळे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. तुम्ही याला जर काळजीपूर्वक पाहिलं तर वर हे छोटासा सौर पॅनल 6 वॅटचा सौर पॅनल आपण या ठिकाणी बसवलेला आहे. या सौर पॅनलच्या माध्यमातून याच्या खाली असलेला जो छोटा बल्ब आहे या बल्बला वीज पुरवठा करण्याचं काम हे या सौर पॅनलकडून केलं जातं आणि हा स्टिकी टाईप म्हणजे चिटकणारा हा प्रकार आहे. ही जी प्लास्टिकची पट्टी आहे या प्लास्टिकच्या पट्टीला आपण हे जे स्टिकी सोल्युशन आहे हे स्टिकी सोल्युशन वापरतो. जे शत्रू किडे आहेत या प्रकाशाकडे शत्रू किडे आकर्षित होतात. आकर्षित होऊन या सोल्युशनवरती चिटकतात आणि चिटकून ते मारले जातात. त्याच्यानंतर हा जो 3रा नंबरचा जो सापळा आहे याच्यामध्ये सुद्धा वरच्या साईडला 6 वॅटचा सोलार पॅनल आपण बसवलेला आहे. जे याच्या खाली जो बसवलेला जो छोटासा दिवा आहे विजेचा दिवा आहे तो विजेचा दिवाला वीज सप्लाय करण्याचं काम या सोलार पॅनलमधून केलं जातं. 6 वॅटचा हे सोलार पॅनल आहे. याचे वैशिष्ट्य असं आहे की शत्रुकिडे या ठिकाणी येतात आणि याच्या आतमध्ये जो ड्रम आहे या आतमध्ये ड्रममध्ये जे आपण पाणी भरलेलं आहे किंवा तेल भरलेलं आहे याच्यामध्ये ते जातात, अडकतात आणि तिथेच ते मरून ते कलेक्ट केले जातात. अशा पद्धतीचे 2 वेगवेगळ्या पद्धतीचे हे छोट्या आकाराचे हे सौर कीटक सापळे आपण निर्माण केलेले आहेत. याची किंमत साधारणपणे 500 रुपयापर्यंत आपण ठेवलेली आहे आणि याची किंमत जी आहे ती 350 रुपयापर्यंत ठेवलेली आहे. कमी किमतीत उपलब्ध होणारा शेतकऱ्यांसाठी सुद्धा परवडणारा विशेष करून हा एक अत्यंत उपयोगी आणि प्रसिद्धीस पावत असलेला हा एक सौर कीटक सापळ्याचा प्रकार सध्या सगळीकडे प्रसिद्ध होतो आहे. त्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही. याला इलेक्ट्रिसिटी कुठलीच गरज नाही. हे सौर आणि याला सेन्सर बसल्यामुळे अंधार पडला की ऑटोमॅटिक तो दिवा चालू होतो. हा याच्यामध्ये सेन्सर लावलेले आहेत. अंधार पडल्यानंतर हा दिवा संध्याकाळी 6च्या वेळेला चालू होईल आणि संध्याकाळी 10 वाजता तो ऑटोमॅटिक बंद होईल. म्हणजे असा लाईट लागतो हा. ही जी हे सौर पॅनलचं लागलेलं आहे हे सौर पॅनल याला विद्युत ऊर्जा पुरवठा करण्याचं काम करतं आणि याच्यामुळे हा बल्ब पेटतो आणि या बल्बाच्या प्रकाशाकडे रात्री जे शत्रू किडे आहेत ते आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्यानंतर याच्यामध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये ते मरून पडतात. पण आता ढगाळ वातावरण असेल, सूर्य नसेल तीव्र, हो, तर हे काम करतं का? ढगाळ वातावरण जरी असलं तरी कमी प्रमाणामध्ये याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती निर्माण होईल, परंतु एनर्जी निर्माण होतेच. आणि दिवसभर कारण याचा वापर आपण अंधार पडल्यानंतरच करणार आहे. दिवसभर जी काय कमी जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा याच्यामध्ये निर्माण होणार आहे ती आपल्याला संध्याकाळच्या वेळेला होणारच. ही सौर ऊर्जेचं हे सेल विजेमध्ये रूपांतर करतात, साठवली पण जाते. याच्यामध्ये बॅटरी सुद्धा आपण वापरू शकतो. बॅटरी याच्यामध्ये आहे. सौर ऊर्जामधून निर्माण झालेली जी वीज आहे ती बॅटरीमध्ये जमा केली जाते आणि त्या बॅटरीचा वापर करून आपण या बल्बला पेटवण्याचं काम करतो. जो उत्पादनाचा करार केलेला आहे प्रायव्हेट कंपन्याशी, किती कंपन्या असतील त्या आणि त्याची पत्ते मिळतील का? हो, त्यांचे पत्ते आहेत, उपलब्ध आहेत. आपल्याला जर अपारंपरिक ऊर्जा विभागाला आपण संपर्क केला
तर ते रितसर कंपन्यांची माहिती तुम्हाला देऊ सध्या शकतात. आम्हाला देऊ शकता. Yes, ते माहिती तर तुम्हाला आपण देऊ ते शकतात. स्क्रीनवर दाखवू त्यांना की कोणते कुणाकोणते घेता येईल. नक्की आणि ही नक्की पोस्टाने मागवतात काय तिथे येऊन घ्यायचंय. हो, तुम्हाला घरपोच सुद्धा पाठवण्याची व्यवस्था कंपन्यांमार्फतही केलेली आहे ओके. आणि आपण आपल्या विभागामार्फत सुद्धा आपण करू शकतो.